ऋतिक सामनावीर घेऊन जावे. पहिला चेंडू होता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल फुलटॉस होता. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आणि इथून मात्र फलंदाज बाद. पहिला फलंदाज सांघिक यश इथून आपल्याला पाहायला मिळतं. बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतं त्या ठिकाणी संकेत बाठुडगाव. सगळा सामना लवकरात लवकर चालू करा. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं हा चेंडू इथून मात्र पंचाने 9 घोषित केला. चेंडू चालला पुन्हा थर्ड मॅनला येतो. हा 9+4 म्हणजे चौकार आलाय, पंजा मिळालाय. इथून मात्र पाच दाबायला गेल्यात. अकाउंट खोललं जातं, सिग्नेचर केला जातो. बॅट्समन आपण पाहतो त्या ठिकाणी मात्र तब्बल विचार केला तर कुणाल, या कुणालच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला चौकार आणि हा येणारा चेंडू फ्रीचा चेंडू असेल. फटका चांगला आहे, ताकद चांगला आपल्याला पाहायला मिळतं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला गेलाय. चेंडूला फेकून दिलं जात आहे. अजून एक दमदार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल विचार केला तर षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. बघा एका इनिंग नंतर नांदप आणि भाटाळे या दोन संघांना विनंती आहे आपण टॉस साठी यायचं आहे. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज बाद. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय कुणाल चा. इथून मात्र संपलाय खेळ. कुणाल बॅक टू द ग्राउंड. करंट इंडियन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल चौथ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर चांगला खेळ करणं गरजेचं आहे.
फटका चांगला आहे. वेट अँड वॉच क्रिकेट खेळला जातोय. चेंडू चालला पुढच्या एकशा कव्हरला येतोय. वन बाउन्स ओव्हर दी रोप. हा इथून मात्र चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतो. तब्बल विचार केला तर 15 धावा. चेंडू इथून मात्र चांगला आहे की आपण ते खेळण्याचा प्रयत्न होता. तब्बल विचार केला तर एक सिंगल आले आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतो 16 या आकड्यावर. 16 धावा धावफलकावर लागले गेल्यात. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि दीर्घ चेंडू. ओव्हर समाप्तीचा इशारा. एक ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र 16 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज महेश माळीला आपण पाहू शकाल. आता मात्र थर्ड याल सर्कलच्या बाहेर 5 शतृष आपल्याला पाहायला मिळतील. 20 कुरलेलं शतरक्षण आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर चांगला खेळ इथून मात्र करणं गरजेचं आहे. फटका चांगला आहे. लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूच्या मुलाला आपलं बॅट झाला होता आणि चेंडूला फेकून दिलाय. लॉंग ऑन क्षेत्राच्या डोक्यावरनं लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करत जाणार येतो. हा इथून मात्र तब्बल विचार केला तर षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पैकाने फ्लाय होत असताना ऑन द स्कोर बोर्ड 22 धावा. हाही फटका चांगला आहे. शॉर्ट अँड पुल अँड पॉवरफुल अँड सक्सेसफुल. 28 धावा फलकावर षटकाराच्या मदतीने. करणने इथं मात्र चांगली फलंदाजी. आपली टीमची धुरा सांभाळत असताना या ठिकाणी एक चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. हा चेंडू इथं मात्र पंच लाईन येतील. ऑफस्ट्रीच्या खूपच बाहेर. वाईट चेंडू घोषित केलाय. 29 धावा फलकावर वाईट चेंडू साह्याने आपल्याला पाहायला मिळतील. चांगला खेळ केला जातोय. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. हाही फटका चांगला आहे. लाजवाब फटकेबाजी. बॅट्समॅन इथून मात्र करण टॉप गिअर मध्ये फलंदाजी करत असताना लगातारचा 30रा मोठा फटका येतोय करणच्या बॅट मधनं. हा षटकार. षटकार हॅट्रिक झाली गेल्या. या ओव्हरमध्ये खरपूस समाचार झाला आहे. पूर्णपणे महेश या गोलंदाजावर हवे झाला गेला. 3 चेंडू आणि 19 धावा तब्बल खर्च केला जात आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. करण फलंदाज टॉप केअर मध्ये फलंदाजी. पुढचा चेंडू गॅपमध्ये चेंडू फेकून दिला जातो. जवळपास क्षेत्राचे कोणीच नाही आहे. अजून एक येतो मोठा फटका. आलाय हा चौकार.
39 धाबाचा फलकावर भलं मोठं डोंगर आहे. या ठिकाणी मात्र धावांचा जवळजवळ 60 गाठू शकतो. आपटे हा संघ आपल्याला पाहायला होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा. या ओव्हरमध्ये जवळजवळ विचार केला तर 4 चेंडू फेकले जात आहेत आणि 23 धावा खर्च केला जातात. हा फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू फेकून दिला जातोय. आला इथून मात्र अजून एक दमदार फटका. बॅट्समन करण ऑन फायर. 6 रन. या ओव्हरला करपूस समाचार. लाजबाब फलंदाजी. शेवटचा चेंडू शिल्लक. हा फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आहे. टिपला जाईल आणि फलंदाज बाद. बॅट्समन करण बॅक टू द ग्राउंड.
गणेश पाटील यांचं सहर्ष स्वागत. तीन वरीच्या समाप्तीनंतर पंचावरण चार बॉल 74 रन.
80 रन. 4 ओव्हरमध्ये 81चा टार्गेट. बटाले आणि नांदा टॉस करण्यासाठी स्टेजवर यावे. संघ नाईक.
थोड्या काळाकरता इथे मात्र बघितलं गेलं तर समालोचन बंद होता, त्याकरिता दिलगिरी व्यक्त करतो. इथून मात्र आपल्याला सामना पाहायला मिळतो. पहिल्या पूर्वार्धामध्ये तब्बल 80 धावा कुठून काढला होता आपटी संघाने. 81 चेस आहे. हा फटका चांगला गॅप मध्ये खेळला जातो. चेंडूला उडवला जातोय. कॉम्पॉक्स इन कडे चेंडू आलाय. मिड विकेटला बीट करून येतोय संघर्षाचा शंकनात करणारा पहिला चौकार. हाय फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जवळपास कोणीच नाही. P1चं षटक चालू आहे आणि P1च्या षटकामध्ये खरपूस समाचार घेतला होता. टीम आपल्याला पाहायला मिळतं आपटी संघाने आणि तसंच इथे मात्र प्रत्युत्तर देत असताना आपल्याला पाहायला मिळतं. हा फटका चांगला आहे. शूट आउट करायचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे बद्दल विचार केला तर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक होता. हा चेंडू इथे मात्र अंपायर स्पिंगर इट इज ओईडी फलंदाज बाद. बॅट्समन इथे आपल्याला पाहायला मिळेल बाद होत असताना. एक बिफोरची विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ विचार केल्यानंतर 20.00 सरासरीने खेळ करणं गरजेचं आहे. इथून आपल्याला पाहायला मिळतं तब्बल विचार केला तर पहिल्या ओव्हर मागे फक्त आणि फक्त 2 विकेट आणि 9 धावा आपलकावर लागल्या गेल्यात. पूर्णपणे बॅकफुटला डावगला जात आहे जय हनुमान पिंपळस या संघाला. सामना चालू आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आपटी आणि पिंपळस या दोन संघामध्ये. टॉस होता त्या ठिकाणी मात्र सूचित करण्याचा प्रयत्न होता. जवळजवळ क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये. थर्डमॅन मध्ये चंद्रू अडवला जातो. लगेच सकाळपासून ज्या नावाची चर्चा होत होती पावले येणार आहेत अशी चर्चा चालू होते. सातत्याने बदलापूर विभागाचा एक कार्यसम्राट म्हणून मुखात नेहमीच नाव असतं आदरणीय श्रीमान गणेशदादा पाटील व त्यांचे सहकारी यांचं आगमन होत असताना तब्बल विचार केला तर सकाळपासून या पाहुण्यांची वाट बघितली जाते. त्यांच्या लगेच धर्मपत्नीचा विचार केला तर सातत्याने आदरणीय सौ पुष्पा ताई पाटील बघितले गेले तर पैशाने जिल्हा पंचायत समितीचे अध्यक्ष आहेत ठाणे जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचे नक्कीच या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. त्याचनंतर थोड्याच वेळ त्यांचा सत्कार सोहळा केला जाईल. आदरणीय श्रीमान गणेशदादा पाटील व त्यांचे सहकारी यांचा सत्कार सोहळा सुनील दादा भोपी यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आणि गणेशदादांचा विचार केला ना तर बारवेडा विभाग असो किंवा बदलापूरमध्ये कोंडेश्वर विभाग असो किंवा वांगणी परिसर असो या विभागामध्ये सातत्याने गणेशदादांचं योगदान असतं. सातत्याने बघितलं गेलं तर मी बऱ्याच ठिकाणी बघितलं गणेशदादांना या ठिकाणी प्रेमाचं प्रत्येक पुष्पगुच्छ मायेचे उपदार शाल आणि इथून मात्र या स्पर्धेची एखादी आठवण म्हणून मुवमेंट देऊन त्यांना इथून मात्र सत्कारित केलं जातं. आणि तुमचा किमती वेळ आमच्या या छोट्याशा आयोजनाला दिल्याबद्दल मी तुमचं मनापासून सहर्ष स्वागत करेन. इथे मात्र फटका बसलाय. महेश होते चेंडू खाली फिल्डर लावून ते बॉल आणि इथून मात्र टीपला जातो जाईल फलंदाज बाद. इथून आपल्याला पाहायला मिळेल आला पावली इथून मात्र परतावं लागतं. बॅट्समॅन हरमेश बॅक टू पॅव्हिलियन. सातत्याने गणेशदादांचा विचार केला तर
बारोडा भाग असो नक्कीच असं मी बऱ्याचदा बघितलंय कोणतंही कार्य असू द्या आदिवासी समाजामध्ये असो किंवा आपल्या या मराठा समाजामध्ये असो मम्मशीवाडी मारेकवाडी विभागामध्ये असो किंवा वाकडीचीवाडी विभागामध्ये असो कोंडेश्वर विभागामध्ये असो त्या ठिकाणी मात्र दादांचं नेहमीच योगदान असतं आणि सातत्याने गोरगरिबांची कैवार म्हणून त्यांची ओळख आहे या बदलापूर नगरीमध्ये स्वप्नातली ही बदलापूर नगरी आणि त्या नगरीला एक लागलेला कोहिनूर हिरा म्हणजे नेहमीच पुण्यात नाव असतं आमचे लाडके श्रीमान गणेशदादा पाटील आणि त्यांचे सहकारी वेलकम मोस्ट वेलकम दादा आपण आलात आमचा किमती वेळ तुम्हाला इथून मात्र आम्हाला दिल्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत आहे फटका चांगला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक होता टीपला जातो झेल फलंदाज बॅट्समन वन मोर विकेट आउट दत्ता क्रमांक सुनील बॅक टू द आउट जुग्न मैदानात जात असताना आपल्याला पाहायला पाहिजे जवान पिंपळस संघाच्या माध्यमातून हा चेंडू ब्लॉकॉल मध्ये फेकला जातोय एकदा वेल पूर्णपणे औपचारिकता बाकी राहिली गेले कारण 81चा चेस आहे बलमोठ डोंगर आहे गल्लीतून दिल्लीपर्यंत पोहोचायचं असेल तर हवाईचा प्रकरण गरजेचं आहे इथून आपल्याला पाहायला मिळतं तब्बल फलंदाजाच्या पायामध्ये पूर्णपणे वेळा ठोकला जातात धाव संख्येवर अंकुश ठेवला जातोय फुल स्टॉप लागला गेलाय धाव संख्येवर आपण पाहतोय आपण धाव संख्या फक्त आणि फक्त 11 दाबा येणारे चेंडू असतील 12 आणि लागणारी धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 60 दाबा प्रति ओव्हरचा विचार केला तर जवळजवळ 12 चेंडू मागे 6 षटकार खेचून काढणं गरजेचं आहे 12 चेंडू 10 षटकार फक्त 2 चेंडू इथे मात्र आपटी संघाला चांगले फेकावे लागतील एका विजयाकरिता पहिला आलाय इथून मात्र आपण पाहतोय तब्बल विचार केला तर आता 11 चेंडू आणि 59 दाबा टेनिस क्रिकेट मध्ये खूप कमी आपल्याला एसटी रक्षकाच्या हातामध्ये विकेट किपिंग ग्लोव्ज पाहायला मिळतात इथून मात्र आपल्याला आपटी संघाचा विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतो संकेत या विकेट किपरच्या हातामध्ये विकेट किपिंग ग्लोव्ज आपल्याला पाहायला मिळतात लेदर बॉल सातत्याने इथे मात्र हा ही चेंडू चांगला आहे अजून एक विकेट धक्का क्रमांक या ठिकाणी बॅट्समन आउट होत असताना दिनेश बॅक टू द आउट सहा विकेट या ठिकाणी जवळजवळ अर्धा संघ डगआउटच्या रस्त्यामध्ये आला गेलाय हा चेंडू चांगला आहे ऑफ स्टूटच्या बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आउटसाइड द ऑफ स्टंप निर्धाव चेंडूची सांगता तब्बल विचार केला तर चांगला खेळ केला जातोय सातत्याने चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय हा चेंडू लाईन हेरतील वाईट चेंडू आहे सिंगल डबलला अजिबात महत्व दिलं जाणार नाहीये या मॅच मध्ये या इनिंग मध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल आपटी संघाचा विचार केला तर एक्स्ट्रा चेंडू फेकणं सुद्धा गरजेचं नाहीये तू क्रिकेट आहे क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ मानला जातो सरल्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट 7वी विकेट या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते तब्बल विचार केला तर गमावत असताना टीम झोडमान पिंपळसा संघ आपल्याला पाहायला मिळेल
ही खेळपट्टी आपण पाहतो, एक क्रीडांगण आपण पाहतोय. नक्कीच या क्रीडांगणाला एक नाव दिलं गेलं, स्वर्गीय दाजी बुंडू बोहीर मैदान ढोकेगाव. इथे आपल्याला पाहायला मिळेल न्यू बॅट्समन या ऍक्शन मध्ये मणीलाल. हा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळेल, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता. लेग बाय एक धाव येते पंच सांगत असताना. पंधरा धाबा फलकावर 81 बडवायच्या होत्या पूर्णपणे. इथे मात्र बागपुटला ढकलून दिलं जातं. टीम आपल्याला पाहायला मिळेल पिंपळच्या संघाला. हा शॉट इथे मात्र एक स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल निर्धाव छोटीशी सांगता. या सामन्यामध्ये औपचारिकता राहिली गेल्या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल नांदप आणि भाटाले या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाने लगेच तयार राहायचं याची नोंद असू द्या. हा फटका चांगला आहे, गॅप मध्ये चेंडू सरळ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याला बेट करून चेंडू जाईल. वन बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार. हा फटका चांगला आहे, गॅप मध्ये चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, इथून मात्र महेश होते, परंतु थोडीशी मिस फील्ड आणि मिळतोय अजून एक चौकार. हा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळेल चेंडू आहे, डॉट चेंडूची सांगता. हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो, फटका तेवढा चांगला पाहायला मिळाला. कार्पेटच्या माध्यमात चेंडू हल्ला आला, फेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. काही चेंडू अजूनही शिल्लक या ओव्हर मधील आपल्याला पाहायला मिळतील. फलकावर आपल्याला पाहायला मिळतात 25 धावा. मॅच फिनिश या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट ज्याचा बॅटमधनं 12 खेळ आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल 4 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल धाव